आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पहलगाम हल्ल्याप्रकरणी काल रात्रीपासून आतापर्यंत 4 महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षा दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हँड दिला अशी माहिती आहे। वेळ आणि कारवाईचं ठिकाण सैन्याने ठरवावं असं बैठकीत पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे। तिसरीकडे पाकिस्तानचे अक्षरशः ढाबेच दणाणलेत। पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने रात्री 2 वाजता तातडीची बैठक बोलावली। भंबेरी उडालेल्या पाकिस्तानची ही रात्रीची 2 वाजताची पत्रकार परिषद होती आणि या बैठकीनंतर पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरारने पुढच्या 36 तासात भारताचा पाकिस्तानवर हल्ला होईल अशी शक्यता वर्तवली। चौथी मोठी घडामोड दिल्लीतने आज पंतप्रधान मोदींची पहलगाम हल्ल्यासंदर्भात बैठकांचं सत्र हे सुरूच आहे। मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, सुरक्षा समिती आणि आर्थिक समितीची देखील बैठक पार पडणार आहे। आणि या सर्व 4ही घडामोडींवरती अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आणि वेगवान स्वरूपामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे दिल्लीतून, काय अधिक माहिती? बिल्कुल, आज महत्त्वाच्या 3 बैठका आहेत। पहिली बैठक म्हणजे की कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, दुसरी बैठक म्हणजे की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी आणि तिसरी बैठक म्हणजे की कॅबिनेट कमिटीची बैठक आहे। त्यामुळे या 3ही बैठका अतिशय महत्त्वाच्या आहेत। सुरक्षा समितीमध्ये नेमके कोणते निर्णय घेतले जातात ते एक बघावं लागणार आहे। त्यानंतर जी बैठक होणार आहे आर्थिक संदर्भातली बैठक, त्याच्यामध्ये सुद्धा देशाच्या आर्थिक याच्यावर काय परिणाम होईल का या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आणि तिसरी जी बैठक असणार आहे ती कॅबिनेटची बैठक असणार आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते। एकीकडे एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि पाकिस्तानने हे घडलेलं आहे, पाकिस्तान हा हल्ला केलेला आहे, त्यामुळे आरोपीच्या कटड्यामध्ये पाकिस्तान कोणत्या परिस्थितीमध्ये पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आणि त्या संदर्भात चर्चा केलेली आहे। तर दुसरीकडे पाकिस्तानने सुद्धा दाखवली घेतलेली आहे की येत्या 36 तासामध्ये भारत कधी हल्ला करू शकतो आणि त्या दृष्टीने पाकिस्तानने तयारी पण केलेली आहे। त्यामुळे भारत एक मोठं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय। पहलगाम मध्ये 26 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी किंवा त्या संदर्भामध्ये जे जे काय करायचंय ते संपूर्ण अधिकार आर्मीला दिलेले आहेत आणि एअरफोर्स आणि नेव्हीला दिले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठकीमध्ये केलं होतं। त्यानंतर मात्र पाकिस्तानची भंबेरी उडालेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। रामता, आपण बघतोय ही 4 दृश्य आहेत। एकीकडे पाकिस्तानची चांगलीच भंबेरी उडालेली आहे। रात्री 2 वाजता बैठक घेऊन आता भारत कधीही हल्ला करेल अशा स्वरूपात वल्गना करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे।